कोरड कशाला फक्त आम्हाला बघता येते पाणी चाललंय पण आम्हाला घेता येत नाही. करोड गेले कुठं का 12 वाड्यातच जाते ते कुठल्या विचाराशी देणं घेणं. विधानसभेत तर खरे साहेबांची चांगले रंगलेले आहे. मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी 5 वर्षाला बदल घडणार. खरे साहेबांच्या माग सगळ्यांनी एकजुटीने चालायचं. 5 जी गावं आहे कॅनेल मधून पाईपलाईन मधून ही गाळली गेली. येसून मान्य होता आश्वासनच देते ती बदल करावं म्हणतो राजाभाऊ खरे. नियंत्रण आहे आमदार साहेबाचं. एकदा येऊन गेले बघ येते मतदान मागायला बघू त्याला विचारू. आमदारचे फक्त एक वेळेस दौरा झाला साखरवडी 5 लाखासाठी 4 बार कागदपत्र दिले ते आम्ही. पण दौरा आमदारचा मला दावून द्या. मोहळाना अनगरे तिकडे चर्चा. गोरगरिबाचं काय त्याचा विचार करावा. शेतकऱ्याचा विचार करावा. मारा लागले. मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कळमन तालुका उत्तर सोलापूर या गावाच्या अनेक समस्यांकडे मागील अनेक वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप सातत्याने होत आला आहे. या गावाच्या रस्त्याचा प्रश्न असो अथवा इतर कुठलाही मूलभूत समस्या त्याकडे गांभीर्याने कधी पाहिलेच नाही अशी येथील अनेक ग्रामस्थांची भावना आहे. सध्या त्या ठिकाणी धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा देवाच्या मंदिराचे काम सुरू आहे. या मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले असून या शिखराच्या रंगरंगोटीचे काम करणे गरजेचे झाले होते. येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी तातडीने अगदी 24 तासात याची पूर्तता केली. राजू खरे यांच्या या तत्परतेमुळे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करतानाच आपल्या समस्याही मांडल्या व आतापर्यंत आलेला अनुभव देखील कथन केला आहे. मी संजय कुमार लंबे इथला कळमन येथील आहे. बिरोबाच्या मंदिरामध्ये उभा आहे. बिरोबाच्या मंदिराच्या कामात जीर्णोद्धाराचं या धनगर समाजाने काम सुरू केलं आहे. जीर्णोद्धाराचं त्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ह्या धनगर समाजानं स्वतःच्या लोकवर्गणीतून हे मंदिराचं काम हाती घेतलं होतं. यासाठी शेजारील गावी असणारे नरखेडे ते राजाभाऊ खरे साहेबांचा काही व्यक्ती आम्हाला आकाश गजगाट्याच्या माध्यमातून लक्षात आलं की साहेब आलेत व एक धाडशी कार्यकर्ता म्हणून एक माणूस आहे त्यांची आम्ही भेट घ्यायचा प्रयत्न केला. एका शनिवारी आम्ही त्यांच्या गावी गोपाळपूर भेट घेतली की साहेब आमच्या मंदिरात असाचं काम चालू आहे. ठीक आहे म्हणले. फक्त आम्हाला वाटलं आता काय करते साहेब येतात का नाही. मग साहेबांनी स्वतः नरखेडमध्ये आलं फोन केला की आम्ही तुझ्या गावी येतोय. संध्याकाळी 7:30-8 वाजता सुमारात आले आणि काही लोक जमले होते. तर लोकांची चर्चा झाली की मी आमदारकीसाठी उभा राहायचा प्रयत्न करतोय तुमची मतं जाणून घेतली आमची काय विषय. मग ह्या लोकांनी एक शब्द मांडला की साहेब आमचं सगळं चालू आहे आमचं मंदिराचं काम चालू आहे आम्हाला शिखरासाठी कलरसाठी थोडी आवश्यकता आहे. साहेबांनी छानाचा होकार देऊन येत्या 24 तासाच्या आत तुम्हाला कलर पोच करतो असं आश्वासन दिलं आम्हाला. काही लोकांना असं वाटलं की साहेब आश्वासन देऊन गेलेत की देतात का नाही हा प्रश्न पडला मोठ्या लोकांना. कारण मग दुसऱ्या दिवशी अमर सतवन साहेबांना फोन केला बोलवून घेतलं आणि तुमची कलरची यादी घेऊन बोलवलं होतं आम्हाला. फक्त येताना कलरची यादी घेऊनच या. त्याच ठिकाणी लगेच कलरची यादी दिल्याशाने दुकानाचा पत्ता दिला तर दुकानात जावा कलरची व्यवस्था केलेली आहे. आम्ही स्वतः कलर गाडी घेऊन गेलो. काही समाज लोक होती त्यांनाही सोबत घेतलं होतं. त्यांनी लगेच एका छानाचा कलर दिला आणि संध्याकाळी 7:30च्या आत दुसऱ्या दिवशी मंदिराजवळ कलर आणून पोच केला. या ठिकाणी ह्या मंदिराच्या आश्वास म्हणून काही आमदारांनी काही सदस्यांनी इथं फेवर ब्लॉकचं एक नाटकी काम केलं की फेवर ब्लॉक बसवतो आम्ही ह्यांना दिशाभूल करण्याचे फेवर ब्लॉक आणून भेट ठेवले. पण इथे एकही फेवर ब्लॉक दिसत नाही आहे बसवलेला. इथले बसले ते पण लोकांनी घेऊन गेले माघारी. लोकांनी घेऊन गेले का कोणी घेऊन नाही जे ठेकेदार ठरवले आलो त्यांनीच घेऊन गेले. कुणाही फंडात आलं होतं ते फंड बी यांना सांगू शकणार कोणी की आम्ही आमदार फंडातून आणले 25-15 आणले कुठल्याही प्रकारचा फंड सांगितलं फक्त फेवर आणून ठेवले. या लोकांची दिशाभूल केली. भगवान जगजाप जवळजवळ माझे 5 वर्ष झालं स्वतःचं घरकुल आलं आहे तरी सुद्धा ती पाया खांदायला लावला पाया भरलाय आणि सकाळी येऊन सांगितलं तुझं घरकुल नाही म्हणून. अशी 25 घरकुल आहे गावात. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही काय कोणी येत नाही जात नाही बघत नाही काय नाही कोण. बर जिल्हा परिषद सदस्य गावचे काय नाही कोण आलं नाही ना काय नाही. गावच्या सरपंचाकडे गेलता सरपंच म्हणला नाही तुमचं कॅन्सल झालंय म्हणलं. बर बांधल्यावर ते कॅन्सल झालं. पाया खाणला पाया भरला त्याला 5-4 हजार उगाचच मी घालिवलं. माझं नाव राजाराम अंबादास पैतकरी राहणार कळमन तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर कळमन गावी आहे. मी बिरोबा देवळापाशी बोलतोय. हे 5 जी गावं आहे कॅनेलमधून पाईपलाईनमधून ही गाळली गेली ती कवटळी शेरीवाडी बागावाडी साखरेवाडी कळमन. ही उत्तरचा भाग गाळला गेला आहे. नान्नज वडाळा परसाळे वांगी दारपोळी आराखड्यामध्ये हे गाव होतं का होते की म्हणजे जाणून बुजून केलं जाणून बुजून करते ती. कोण करते आणि वरली पुढारीच करते ती ना. काय कोण नाव आता 2 गटातली नाव आहे ती काय सांगावं. आमदाराची कोण आहे आमदार येसून मान्य होता ती पहिले कोण होते हां कदम एक होतं. ढोबळे
ढोबळे बी होतं काय पाण्याचं असं नाही इकडं पाणी देतो मग ते तिथनंच त्यांच्या शिवातनंच वळविले तरी पाणी प्रत्येक वेळेला आश्वासनच देते ते एक तरी दुष्काळी भाग आहे पाऊस पडतंय कधी नाही प्याज पाणी नाही तर आता काय मग आता काय करावं असं वाटतं तुम्हाला? हा बदल करावा म्हणतो आम्ही कोण आता आहे का सक्षम कोण असं? येतील की आहे राजाभाऊ खरे त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहू कामं करते ते काय आश्वासन टाकते कोण? रस्ता आहे आरोग्य केंद्र मोठं आहे याच्यावर नियोजन नाही नुसत्या औषध गोळ्या चालू आहे त्या कळमनमध्ये आमच्या गावा एवढं गावच मोठं नाही 5 गाव मोडते आमच्या कळमनला आरोग्य केंद्र मोठं आहे याच्यावर नियंत्रण आहे आमदार साहेबाचं आणि आमदार साहेब एकदाच येऊन गेले फक्त ते बी कोरोनात आले पुन्हा त्याच्यावर गाठ नाही ना भेट नाही अजून आणि रस्ता तर खराबच आहे आमचा अजून कुठला रस्ता? गावडेदारपळ कळमन रस्ता बरं चालू आहे का आता रस्ता? आता काय खडी उकलून मी आता सोलापूरहून चालू आहे बघा अशी खडी उकलले अशी मिशीन त्या JCBनं तुम्ही विचारपूस केली नाही का गावची कधी? काय करावं त्याला गेलो ना कधी आमदारकडे? कशाला जावं ती मुंबईला आम्ही काय इथं बघायचं आता काय करावं असं वाटतं? काय करावं त्याला आल्यावर बघू आता उद्या लोकसभेचे इलेक्शन आहे येते मतदान मागायला बघू त्याला विचारावं प्रश्न आहे साखरवाडी ग्रामस्थ अल्लाउद्दीन नजीर शेख साखरवाडीचा रहिवासी आहे मी आमदारचं फक्त एक वेळेस दौरा झाला साखरवाडीसाठी ते 5 लाखासाठी 4 बारे कागदपत्र दिले ते आम्ही त्यासाठी रोड आणखीन होतोय मसले रोड होतोय 2-3 ठराव दिलेत मुंगशी रोड होतोय आमदारसाठी पण व्हायचंच म्हणतात पण काय होईना गावातली कामं 8 दिवसाला येतात म्हण गीतं काय नाही 8 दिवसात कुठं खेडेपाडी दौरा आमदारचा मला जाऊन द्या त्यांचा जनता दरबार असतो म्हणून 8 दिवसाला? नाही ही खोटी बातमी मी तर गेलो ना कुठे जनता दरबार आम्हाला माहिती बी नाही हो तुम्हाला काय आपलं माहितीच काय नाही चर्चा आहे का जनता दरबार आठवड्याला घेतोय मी चर्चा ऐकण्यात हवा पण आपण तिथे गेलाच ना कामाशीर आपल्या गेलाच ना अशा गोष्टी आहेत त्या पण रोड व्हाय पाहिजे खेडेपाडी रोड जोडलेली चांगली गोष्टी आहे त्या ह्यासाठी काय गोष्टी घोडा ना अनगर तिकडे चर्चा आणि वाटाळा झालं बाकीच्या गावांनी काय आहे वाजल्या टाळ्याचा आहे त्या नुसत्या असा आहे प्रश्न गोरगरिबाचं काय आहे त्यात विचार करावं हां शेतकऱ्याचा विचार करावं काय आहे शेतकरी मारायला लागले पाणी नाही लाईट बिलं तोडायची त्याचा विचार करावं ते युनिट वाढविलं तर घरच्या लाईटीचं त्याचं काय आहे का नाही विचार काय पाण्याचा प्रश्न काय? पाणीच नाही पाण्याचा प्रश्न काय आहे? शेतीला पाणीच नाही आज कमीत कमी 40 वर्ष झालं बघा आमदारांनी काय करायला पाहिजे होतं? पाण्याचा प्रश्न सोडवतो मेन आधी त्याने नाही का शेतकऱ्याचा नाही सोडविला आणि शेतकरी आता मराले कांदा आहे 5 रुपये किलो 10 रुपये किलो खताचे भाव किती आहे एका पोत्याला 1200 आणि 1300 रुपये एवढी बाटली 1500 रुपये माझं नाव आकाश कैलास गजगाटे युवा सेना तालुका प्रमुख या नात्यानं बोलतोय की हा गावचा असा म्हणजे ह्या गावचंच म्हणायचं म्हणलं तर उत्तर सोलापूर तालुक्याचं जर असं तालुक्याचा एवढा भयंकर अवस्था आहे पाण्याविषयी जर कुठल्याच गावात असं सक्षम असं पाणी म्हणून असं कुठल्याच गावात नाही आणि जी काय कुठली योजना येते काय आता तर तू ह्याच्यावर कळलं की 24 काय ती 12 करोड आमदारांनी आणले म्हणून निवड पण 12 करोड गेले कुठं का 12 वाड्यातच जाते ते का 12 तालुक्यात येते ते काय कुठलं काय ते कळावं सगळ्यांना आणि कुठलं काम येतंय कुठलं जनतेला विचारून कुठलं काम आणलंय का तुमच्या नेत्यालाच कुठलं विचारून कुठलं काम आणलंय हे पण आम्हाला सगळ्यांना म्हणजे जनतेला कळावं जे काम येतंय ते त्यांचं ठेकेदारी त्यांचेच मत्तेमारी सगळं त्यांचंच चालू आहे सध्या काही जनतेच्या कुठल्या विचाराशी देणं घेणं नाही ना कुठल्या कामाशी कुठल्या ह्याला देणं घेणं नाही आता सध्याच्या राजकारणात हे चालू आहे त्यामुळं या आता मोहोळ विधानसभेत तर चर्चा असं जरा खरे साहेबांची चांगली रंगलेली आहे कारण मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी जे तुमची समस्या काय असेल ते जागेवर येणे विचारपूस करणे आणि त्या कामात 24 तासाच्या आत लगेच तोडगा त्याच्यावर मार्गच काढायला चालू त्यामुळं त्यांची जरा सकारात्मक चर्चाही चालू आहे आणि यावर्षी खरंच ह्या 5 वर्षाला बदल घडणार हे 100% घडले आता हे आहे का तर गावखेड्यामधले पारावर म्हणा कुठंही चावडी येते सगळीकडे चर्चा ह्याच चालू आहे की बाबा हाय आता आणि प्रॉपर मतदारसंघातला एक माणूस आहे त्यामुळं आपल्याला भांडा येते बोला येते त्यामुळं
हा व्यक्ती निवडलेला सगळ्यांनी खरे साहेबांच्या मागं सगळ्यांनी एकजुटीनं चालायचं सगळ्यांनीच धरलं. तर कळमन गावडा रस्ता एक आमचा प्रलंबित होता. तो रस्ता PMIG मधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला होता. त्या रस्त्याचं काम गेले अनेक वर्ष मंजूर असून चालू होत नव्हतं. ह्या मंदिरासाठी खरे साहेब आले, राजू खरे साहेब आमदार भावी आमदार म्हणून आहेत, त्यांनी स्वतः आले इथं आणि आमच्या समोर PWच्या अधिकाऱ्यांना फोन लावले की रस्त्याचं काम का बंद आहे. तात्काळ त्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले मंगळवारी काम चालू करतो साहेब, चालू करतो मला एक कॉल करतो चालू झालं म्हणून, आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी काम चालू केलं रस्त्याचं. दुसरी गोष्ट, इथं मराठवाड्याला आपला सोलापूर जिल्ह्याच्या उजनी जलवाहिनीचं पाणी एका मोठ्या कॅनॉलद्वारे नेलं जात आहे, पण जवळ कोरड घशाला जवळ धरण आहे, पण इथल्या आसपासच्या गावाला पाणी नाही. आमच्या इथे एक मोठा कॅनॉल चालला आहे, पण काही गावं पाण्या वाचून फक्त आम्हाला बघता येते पाणी चाललं आहे, पण आम्हाला घेता येत नाही. मग आमचा आमदार साहेब जे आहे चालूचे आमदार साहेब आता हे पण थोडे सत्यतच आहेत आणि थोडं लक्ष घालण्याची गरज आहे की काही गावांना पाणी देण्यापेक्षा प्रत्येक तालुक्यात तुम्ही काम करत असल्यामुळे तालुक्याचं मतदान घेतलं तुम्ही, त्या तालुक्याच्या मतदानाला पाणी द्यायचं काम करावं. कारण अजून तुमच्या हातात अजून 5-6 महिने आहेत. बाकीच्या काही गावात पाणी पोचलेलं आहे, फक्त ही कलाभाग जे आहे थोडं निधी देण्याची आवश्यकता आहे.